ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रांतळोधी या गावाला लागलेल्या आगीत 37 घरांची राख झालेली आहे। एका किराणा दुकाना शेजारी असलेल्या वीज खांबाला झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं आणि नंतर पसरल्याचं समजतंय। दुकानाला लागलेली आग पुढे प्रचंड वाढत गेली। या आगीत 11 गोठेही खाक झालेत। घटनास्थळी अग्निशमन दल उशिरा पोहोचल्यानं ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता। अखेर गावकऱ्यांनीच ही आग विझवली। साताऱ्यातल्या रहिमतपूरमध्ये मालगाडीचे 4 डबे रुळावरून घसरले। रहिमतपूरच्या स्टेशन जवळच काही अंतरावरती हा अपघात झालाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र तातडीनं मदत कार्य सुरू केल्यानं रेल्वेच्या इतर वाहतुकीवरती त्याचा परिणाम झालेला दिसत नाहीये। गोंदियाच्या गंगाबाई शासकीय रुग्णालयात मागच्या 15 दिवसात प्रसूती दरम्यान 18 नवजात बालकांचा मृत्यू झालाय, तर मागच्या 1.5 महिन्यात तब्बल 43 बालकं दगावली आहेत। डॉक्टरांच्या मते या रुग्णालयात येणाऱ्या महिला या ग्रामीण भागातून येतात। त्यांना सकस आहार न मिळाल्यानं त्यांचे अर्भक देखील अशक्त असतं आणि त्यामुळेच या बालकांचा मृत्यू होतोय असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। तर रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यानं वेळीच उपचार मिळत नाहीत, त्यामुळेही बाळांचा आणि मातांचा मृत्यू होतो असा आरोप संबंधित पालकांनी केलाय। त्यामुळे पालकमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्यानंतर आज उपसचिव या रुग्णालयाची पाहणी करणार आहेत। बालकांचा त्या ठिकाणी मृत्यू जर झाला तरी पण त्या सर्वांच्या एकूणच चौकशी अहवाल आपण वैद्यकीय संचालकाकडून मागितला आहे आणि त्या संदर्भात अंतिम अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये कोणी जर दोषी असला तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल। महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विठ्ठल तिडके या तरुणावरती कारवाई करण्याची मागणी करत जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला। या बंदला हिंसक वळणही मिळालंय। यात बस आणि दुकानांची काल तोडफोड करण्यात आली। शहरासोबत ग्रामीण भागातही या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। माजलगाव, आष्टी, आडस या परिसरात शनिवारी रास्ता रोको करण्यात आला होता। त्यानंतर काल संपूर्ण जिल्हा बंद ठेवण्यात आला। महापुरुषांबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केल्याचा विठ्ठल तिडके या तरुणावरती आरोप आहे। राज्यातल्या कंत्राटी वीज कामगारांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे। या आंदोलनात राज्यभरातले 22,000 कंत्राटी कामगार सहभागी झालेत। कोल्हापुरात देखील महावितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत कंत्राटी कामगारांनी आपल्या मागण्या मांडल्या। शासनानं त्वरित या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। कंत्राटी कामगारांना रोजंदारी कामगार पद्धतीनं शाश्वत रोजगार मिळावा तसंच त्यांना समान वेतन लागू करावं या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। मुंबई ते गोवा धावणारी तेजस एक्सप्रेसला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते काल हिरवा झेंडा दाखवण्यात आला। ही गाडी आता गोव्यात पोहोचली आहे। दरम्यान या गाडीचं मेन्यू कार्ड आणि दरपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलंय। नाश्त्यासाठी तुम्हाला इथं 122 ते 155 रुपये तर जेवणासाठी 222 ते 244 रुपये मोजावे लागतील। बुधवारपासून या गाडीची नियमित सेवा सुरू होईल। तेजस एक्सप्रेसमध्ये कोथिंबीर वडी आणि चिकन सागुती देखील तुम्हाला मिळणार आहे। तर कविवर्य केशवसुतांच्या तुतारी या कवितेला 100 वर्ष पूर्ण झाल्यानं त्या नावानं नामांतर झालेली राज्यराणी एक्सप्रेस आजपासून तुतारी या नावानं धावणार आहे।